आणि काय हो मॅडम, अशी कोण चौकशी करतोय? असं डायरेक्ट मुद्द्यावर हात घातल्यावर कोण सांगणार हो तुम्हाला? अहो मॅडम, ॲव्हरेज पोलीस आहे तुम्ही. अहो कोणी भरती केलं तुम्हाला? एकदम ॲव्हरेज पोलीस आहे तुम्ही. मी ॲव्हरेज आहे, तुझं नशीब समज. कारण मौर्य सर इथे येऊन जर चौकशीला बसले ना, तर अशा ॲव्हरेज न मारतील ना का बोलायचा चान्स बी घालणार नाही. अहो मॅडम, मी काय नौखा वाटलोय तुम्हाला? आज जेलमध्ये आलोय, बर्फाच्या लादीवर झोपून, टायर मध्ये घालून, मिरचीची धुरी देऊन, हार तऱ्हेचे मार खाऊन आलोय मी इथं. तरी पण आपलं तोंड आहे ना शिवलेलं असतं, एकदम कसं शिवलेलं. बापरे, लईच अनुभवी दिसतोस रे. हो मग. हे बघ, मला ते 3rd डिग्री वगैरे वापरता येत नाही, त्यामुळे माझ्यावर दया कर. आणि हे सगळं कोण करते ते सांग मला. मी तुझी शिक्षा कमी करायला मदत करेन. मॅडम, पिक्चर बघतो मी, सगळे पोलीस असेच करतात आणि कुठेतरी लांब नेऊन डायरेक्ट एन्काउंटर करतात. बरं ते सगळं जाऊ दे मॅडम, मी काय म्हणतो, तुम्ही एवढ्या नाजूक स्वभावाचे असून पोलिसात कशा काय आला? तुझी मुलगी सेम तुझ्यासारखी दिसते. माझ्या पोरीचा फोटो तुमच्याकडे कसा काय? अरे फक्त फोटोच काय, मनात आणलं तर तिला बी इथं घेऊन आणि तिला दाखवीन तिचा बाप काय पाप करून इथं आलाय ते. ऑफिसला जातो असं सांगून आलास ना? मॅडम, तुम्ही असं काय करू नका. बाळा, हे बघ कोण आहे, तुझे पप्पा. कुठे आहेत माहिती का? थांबा.